मला आवडतो ठेचा, तिखट असला तरी विराज माझ्या प्रीतीचा. अरे रे रे रे. नमस्कार, मी अपर्णा आणि मुंबई तरुण भारतमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. बरं, मी सध्या एका मालिकेच्या सेटवर आहे. सध्या त्या मालिकेची भरपूर चर्चा आहे, कारण त्या मालिकेत दोन जोड्यांची केळवणं होत आहेत. ती म्हणजे तू अनोळखी तरी सोबती या मालिकेच्या सेटवर आहे आणि त्यातील सर्वांची लाडकी जोडी आहे माझ्यासोबत. खूप खूप स्वागत मुंबई तरुण भारतमध्ये. थँक्यू सो मच. बरं, अर्पिता आणि विराज, सो काय सांगाल? सध्या लग्नाचा सगळा माहोल सुरू आहे, केळवण होतंय आणि विराज आणि अर्पिता खरंच लग्न करणार आहेत? हो म्हणजे काय म्हणजे काय तुम्हाला काय वाटतं मी एवढे तयार का झालोय? एवढं केळवण एवढं आम्ही खर्च केलाय, ऑफकोर्स लग्न करणार आहोत आम्ही. बट हा कसं वाटते तर ऑफकोर्स छान धमाल चालू आहे. स्टोरी खूप एका इंटरेस्टिंग पॉइंटला पोहोचली आहे. लोकांना खूप आवडते, लोकांचा खूप छान प्रतिसाद येतोय. सगळं व्हॅलेंटाईन्सचा जो एक एपिसोड होता त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आला होता. होळीच्या याला पण खूप चांगला रिस्पॉन्स आला प्रेक्षकांकडून. सो प्रेक्षक हळूहळू गुंतत चाललेत हे कळतंय आम्हाला. आणि खूप इंटरेस्टिंग एक ट्विस्ट आहे लग्नात, जो प्रेक्षकांना 8 मार्चला बघायला मिळेल. आमची तर काय ना, आमची रोज धमाल चालू असते तशी आमची धमाल चालू आहे. नाही, आणि लग्न म्हणजे जसं आपल्या पर्सनल आयुष्यातला पण एक हाय पॉईंट असतो ना, तसं मला वाटतं सिरियलमध्ये सुद्धा जे पहिल्या दिवसापासून प्रेक्षक आमची मालिका बघतायत, आमच्या प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल गोष्टींमध्ये जे रमले आहेत, तर मला असं वाटतं त्या सगळ्यांसाठी हा लग्न हाय पॉईंटच असणार आहे. जसं योगी दत्ता म्हणाले की छान ट्विस्ट सुद्धा आहे त्या लग्नात. सो तुमच्यासाठी खरंच इंटरेस्टिंग असणार आहे. सो नक्की बघा आमचा लग्न सो. बरं, आज केळवण होतं आणि रोहन, खरं पाहिलं तर तुझं 2दा कॉंग्रॅच्युलेशन्स. एक खऱ्या आयुष्यात तू बाबा होतोयस म्हणून सुद्धा, आणि आता तुझं मालिकेत लग्न होतंय म्हणून सुद्धा. सो काय सांगशील की केळवणाचं हे सगळं सुरू आहे, 2 जोड्यांचं, पण कुठेतरी अर्पिता आणि समीर अजूनही बोलताय. सो विराज किती नाराज आहे या सगळ्या गोष्टींवर? खरं सांगायचं तर इतकं छान सगळं विणलेलं नाही मग डे 1 पासून. म्हणजे खरं तर कोणाची चूक नाहीये. म्हणजे प्रेक्षकांना, म्हणजे प्रेक्षक पण आमची मालिका बघतात ना, मग ना समीरची चूक आहे, ना विराजची चूक आहे, ना अर्पिताची चूक आहे, पण किंवा ना राजेशची चूक आहे. पण तरी पण आपण बऱ्याचदा ना आपण कमी पडलो, आपले प्रयत्न कमी पडले, तर आपण म्हणत असतो नशिबामुळे झालं असेल किंवा नशिबावर. तर मला असं वाटतं की नशीब हा फॅक्टर किती मोठा असतो आयुष्यात, ते मला असं वाटतं. आणि ते इतक्या छान पद्धतीने गुंफणं, मला असं वाटतं की आमच्या सगळ्या जी काही टेक्निकल टीम आहे, आमचे लेखक आहेत, आमचे दिग्दर्शक आहेत, आमची चॅनलची टीम आहे, त्यांचे खरंच खूप आभार. कारण हे इतक्या छान पद्धतीने मेंटेन करणं, जसं आता हिने म्हणालं की व्हॅलेंटाईनचा असा एक सिक्वेन्स होता किंवा होळीचा एक सिक्वेन्स होता, तर प्रत्येक सिक्वेन्समध्ये काहीतरी घडतं आणि समीर आणि अर्पिता एकत्र येतात वेगवेगळ्या पद्धतीने. तर मला असं वाटतं की हे खूप छान पद्धतीने विणलं गेलंय आणि मला असं वाटतं की त्याचीच एक पुढची गंमत तुम्हाला या लग्नात बघायला मिळणार आहे. आणि म्हणजे ते लिहिलंही इतकं छान गेलंय की प्रत्येकाची ना लव्ह लँग्वेज वेगळी असते, प्रत्येकाचं प्रेमाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असते. तशी कुठेतरी अर्पिता आणि समीरची ती प्रेमाची व्याख्या कुठेतरी जवळ आहे, सेम आहे थोडीशी. विराज त्याच्या जागी ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. त्याची प्रेमाची लँग्वेज वेगळी आहे, त्याची भाषा वेगळी आहे, त्याची व्याख्याच वेगळी आहे, त्याचं प्रेम दाखवण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे तो तसा नेगेटिव्ह नाही आहे. आणि त्याला इतकं छान जस्टिफाय केलंय रोहनने की बऱ्याचदा सीन करताना मी आणि समीर पण अशी होती की अरे हा करेक्ट आहे, आपल्या आयुष्यात हे घडलं तर मी तर काय करेन, मी तर काय करेन माझ्या पार्टनर सोबत असं केलं तर. आणि कोणीही आहे म्हणजे त्या सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण स्वतःला ठेवतो ना, तर ते कॅरेक्टर तसंच रिॲक्ट करेल. पण आपण हेच दाखवतो की नियती त्या दोघांना एकत्र आणत असते सतत, कोणाची काही चूक नसताना. सो ते इतकं छान लिहिलं गेलंय, तितक्याच छान पद्धतीने JP सर त्याला डिरेक्ट करतात. आणि ऑफकोर्स ती थिन लाईन जपणं तिघांनाही, मला, रोहनला आणि समीरला, ती जपणं फार ते अवघड होऊन जातं. बट पण त्यानेच मला असं वाटतं तो ड्रामा खूप इंटरेस्टिंग हा हा आणि आम्ही सगळेच आमच्या पद्धतीने खरं करण्याचा प्रयत्न करतो की ती जी काही सिच्युएशन असेल ती. त्यामुळे मला असं वाटतं की ती प्रेक्षकांपर्यंत पण खऱ्या पद्धतीने पोहोचते. आता मालिका सुरू होऊन काहीच दिवस झालेत आणि आपण पहिल्यांदाच इंटरव्ह्यू करतोय, म्हणून विचारते की आतापर्यंत प्रेक्षकांचा कसा रिस्पॉन्स येतो, एखादी पोचपावती लक्षात आहे का? काय सांगाल?
ऍक्च्युली आम्ही सुरुवात जेव्हा केली ना तेव्हा थोडी भीती होती, कारण जरा वेगळी कॉन्सेप्ट आहे, थोडा सॉफ्ट लव्ह स्टोरी आहे, खूप एग्रेसिव्ह. आपल्याला टॉक्सिक प्रेम बघायची इतकी सवय झाली आहे टेलिव्हिजन आणि फिल्म्समध्ये, की एक सॉफ्ट लव्ह स्टोरी आवडेल का लोकांना. दोन्ही कॅरेक्टर्स असे खूप साधे सिम्पल दाखवलेत, खूप सिम्पल आहेत ते दोघे. ते आवडतील का लोकांना, ते एकत्र बघायला आवडतील का लोकांना, याची भीती एक आम्हा सगळ्यांनाच होती. पण फॉर्च्युनेटली प्रेक्षकांना ते आवडलंय, दोघांचे कॅरेक्टर्स, दोघांची लव्ह स्टोरी आवडली. आणि तोच वेगळेपणा आहे की ऑपोजिट्स अट्रॅक्ट होतात. हे एक आपल्याला बिंबवलं गेलं आपल्या मनावरती की हे असं असतं, पण ते नेहमी तसं नसतं. कधी कधी सिमिलर स्वभावाची दोन माणसं एकत्र छान संसार करू शकतात, रादर ते जास्त चांगल्या पद्धतीने एकमेकांना समजून घेऊ शकतात. सो ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो की त्याची फॅमिली, ह्याची फॅमिली, सगळे अगेन्स्ट असताना सुद्धा दोन इतकी सिंपल माणसं एकमेकांसाठी कसे स्टँड घेतील, जर त्यांनी घेतला, पुढे एकमेकांसाठी कसे ते उभे राहतील, आणि कशी त्यांची एक मैत्री ती नंतर हळूहळू प्रेमात त्याचं ते कन्वर्ट होईल. So तो जो प्रवास असणार आहे ना तो फार, आणि इतकं छान लिहून येतात ना सीन, स्क्रीन प्ले, की ते वाचतानाच आम्हाला एक असं फील गुड असतं ना, फील गुड काही शोज असतात. सो तो जॉनर आहे आमच्या शोचा, म्हणजे तो प्रयत्न चाललाय आमचा की तो तसाच राहावा. आणि आता मी माझ्या प्रयोगांसाठी कोकणात होतो आणि मी जस्ट गाडी पार्क केली आणि मला मागून एक हाक आली, विराज म्हणून. तर मला आधी आश्चर्य वाटलं की कोकणात कारण ना मला एक माहिती की सन मराठी साधारणतः कुठे कुठे बघितलं जातं. तर इट वॉज सो अनएक्सपेक्टेड की तिथे कोणीतरी मला हाक मारावी. मी वळून बघितलं तर संध्याकाळी एक 6-6:30 झाले होते. एक आजोबा होते जे इव्हनिंग वॉकसाठी बाहेर पडले होते. तर मी म्हटलं की तुम्ही बघता का आमची सिरियल? तो म्हणाले म्हणजे काय, बघतो मी तुमची सिरियल आणि विराज तुझं काही चुकत नाही, बरोबर बघतोयस तू, असं करून ते निघून गेले. आणि माझी टीम होती बरोबर. हा, तर मी फक्त एवढंच म्हटलं की गुड. म्हणजे जेव्हा असे आम्ही मगासपासून जे म्हणतो ना की आपण कसं खरं करण्याचा प्रयत्न करतो, तर जेव्हा एखादा साठीचा माणूस जो त्याचं आयुष्य जगून झाला आहे तो त्याच्या अनुभवाच्या पडद्यावर ह्या गोष्टी ठेवून बघतो आणि तो सांगतो विराज तू चुकत नाहीस, तर मला असं वाटतं की हा काहीतरी बरं चाललंय की आपण जे काही करतो ते प्रेक्षकांपर्यंत तसंच पोहोचतंय. सो हा, ही माझ्यासाठीची पोचपावती होती. ऑफ स्क्रीन मग तुम्हा सर्वांची कशी गट्टी जमली आहे आणि काय काय गमती जमती घडतात इन बिटवीन? ऑफस्क्रीन धमाल चालू असते आमच्या सेटवर. खरंच म्हणजे आमचे जे डिरेक्टर आहेत JP सर, त्यांच्यापासून ते सगळे आमचा बाहेर एक नाका आहे, तिकडे टेबल टाकून सगळे बसलेले असतात, तिकडे खुर्च्या असतात, सगळ्यांना माहिती आहे तिथेच असतो आम्ही, तिथेच पडीक असतो. सीन चालू नसेल तर सगळे तिथे पडीक असतात, आणि तिकडे गप्पा टप्पा, एक जोक्सचं एक कॉम्पिटिशन असतं साधारण PJचं, आणि खूप मस्त. म्हणजे ऑफ स्क्रीन सुद्धा, म्हणजे हे माझं तर सेकंड होम आहे. म्हणजे मी घरी कमी आणि इथे जास्त असते, त्यामुळे मला हे घरी आल्यासारखंच वाटतं. पण मला असं वाटतं ना जेव्हा एखादी मालिका चांगली होत असते ना तेव्हा सेटवरचं वातावरण खूप जास्त मॅटर करतं, खूप जास्त मॅटर करतं. मग खरं तर आता मालिका सुरून 2च महिने झाले आहेत. जसं आपण तू अनोळखी तरी सोबती हाच आमचा प्रवास सुरू आहे. म्हणजे अजूनही तसे आम्ही एकमेकांना पूर्ण ओळखत नाही, पण तरी पण आमचा एकमेकांबरोबर वेळ छान जातो, आम्ही गप्पा छान मारतो, आम्ही एकत्र वेळ चांगला घालवतो. पण याचं सगळ्यात जास्त क्रेडिट मला असं वाटतं JP सरांचं आहे. जे डिरेक्टरला कॅप्टन ऑफ द शिप म्हटलं जातं ना, तर मला असं वाटतं की इथे PJs मारण्यापासून ते किस्से सांगण्यापासून ते त्यांनी ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन आम्हा सगळ्यांना बांधून ठेवलेलं आहे. बांधून ठेवलंय. सो मला असं वाटतं की त्यांचं जास्त क्रेडिट आहे. भाजीत भाजी मेथीची. हे नाही बोलू शकत ना मी. प्रीती चा होणार ना, तो मेथी चा करायला लागेल, ठेचा करायला लागेल, काहीतरी ठेचा. हा. विराज विराज माझ्या प्रीतीचा, तिखट असला तरी विराज माझ्या प्रीतीचा. मला आवडतो ठेचा, तिखट असला तरी विराज माझ्या प्रीतीचा. अरे रे रे रे. दोघांनी मिळून तयार केला. इक्वल टू लेखक, या उखाण्याचे लेखक इथेच बसले. शाणे मीच अर्धा हिला मीच सांगितलं, हिचा काय झाला. बरं काय, प्रेम म्हणजे 2 मनांना बांधणारा पूल. वावा कर ना यार. प्रेम म्हणजे 2 मनांना बांधणारा पूल. यस. आणि अर्पिताच्या डोळ्यांनी विराजच्या मनाला घातली भूल. थँक्यू सो मच. आणि शेवटचं फक्त प्रेक्षकांना काय सांगाल? थँक्यू. आजपर्यंत तुम्ही जेवढं प्रेम दिलंय त्याबद्दल. खूप कमी वेळात खूप चांगला प्रतिसाद तुम्ही दिलाय, आणि अशीच साथ पुढे देत राहा. 8 तारखेपासून विराज आणि अर्पिताचा लग्न सोहळा सुरू होतोय. दुपारी 1 आणि संध्याकाळी 7:30 वाजता टेलिकास्ट असणार आहे, आणि नंतर 9 वाजता
नेक्स्ट डे नंतर पासून regular, हा सो एक टाइमला. वीक तो लग्न सोहळा सुरू असणार आहे, सो नक्की बघा. लग्नाचा महा एपिसोड बघा. लग्नानंतरचा ट्विस्ट तुम्हाला बघायचं असेल तर आमची सिरियल बघत राहा. तुम्हाला खूप मजा येणार आहे ही आमची गॅरंटी. येस, आणि बघत राहा सन मराठी. येस, थँक्यू.